मिरजेतील डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर झेन इक्बाल तांबोळी यांचे अत्याधुनिक तांबोळी यूरोलॉजी आणि अँड्रोलॉजी हॉस्पिटल सुरू झाले आहे। येथे किडनीचे सर्व विकार, किडनी स्टोन, मुतखडा, लघवीच्या विविध तक्रारी, प्रोस्टेट ग्रंथींचे आजार तसेच पुरुषांच्या सर्व लैंगिक समस्यांवर एकाच ठिकाणी अत्याधुनिक तपासणी आणि अचूक प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध आहेत। तरी गरजू रुग्णांनी संपर्क साधावा। तसेच मिरजेतील पहिले प्रगत वंध्यत्व निवारण केंद्र तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गेल्या 20 वर्षापासून या छताखाली यशस्वीपणे कार्यरत आहे। येथे IUI, IVF, ICSI, ICSI यासारख्या सर्व आधुनिक उपचार पद्धती तज्ञ डॉक्टर इक्बाल कासिम तांबोळी हे करत आहेत। विश्वासार्ह उपचारासाठी डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलचे तांबोळी यूरोलॉजी अँड अँड्रोलॉजी हॉस्पिटल आणि तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। आमचा पत्ता आरफा हॉटेल रोड, जुने लोकपूर, हॉस्पिटल समोर, मिरज। मोबाईल नंबर 98 19 70 18 08 0233 22 21 543। विजेचा धक्का लागल्याने डीपीवर काम करताना 19 वर्ष मजुराचा जागीच मृत्यू, कामावर असताना काळाचा घाला। वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। नवीन डीपी लाईनवर गार्डिंगचे काम करत असताना विजेचा भीषण धक्का लागल्याने एका 19 वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुण जुम्मन मो नसीम व 19 हा मूळचा बिहारचा रहिवासी असून सध्या पेटनाका तालुका वाळवा येथे राहत होता। बोरगाव येथील सरकारी दवाखान्याजवळील रस्त्यावर नवीन बसवण्यात आलेल्या डीपी लाईनचे काम सुरू होते। आज रविवारी दुपारी 2:30च्या सुमारास जुम्मन हा डीपीवर चढून सुरक्षिततेसाठीचे गार्डिंग काम करत होता। यावेळी डीपी लाईनमध्ये विद्युत प्रवाह सुरू होता। कामाच्या ओघात याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला। या धक्क्यामुळे तो गंभीर जखमी झाला। अपघातानंतर त्याला तातडीने खाजगी रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले। मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती। डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले। या प्रकरणी सुधीर कुमार विश्वकर्मा यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। घटनेची गांभीर्याने दखल घेत इस्लामपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। पोलीस हवालदार शिवाजी यादव आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल थोरबोले यांनी प्राथमिक तपास केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार पाटील करत आहेत। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी।